आज CPRI ने रिजनल टेस्टिंगचं केंद्र या ठिकाणी तयार केलं आणि केंद्रीय मंत्री माननीय मनोहरलालजी खट्टर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे। हे बाबा, तुम्ही शिस्तात राहणार असाल तर मी बोलणार, नाही तर नाही बोलणार। असं हे बरोबर नाही तुमचं, काही शिस्त पाळत नाही तुम्ही लोक, असं बरोबर नाही आहे। असेल तर मग त्यालाही कॅमेऱ्यात घ्यायचं आहे ना बाबा, असं काय करतो? एवढं ओरडारड नका करू ना, एकमेकाला जरा सांभाळून घ्या। एवढे ओरडारड करता, चल रे बाजूला हो, तू साईडला हो थोडा। आणि याच्या पुढे मी तुम्हाला बोलायचं असेल ना तर हे अशी ओरडारड बरोबर नाही आहे। तुम्ही सगळं नीट लावा आणि मला बोलवा, नाही तर बोलू नका। नाही नाही, मला सॉरी तुमच्याकडनं नको आहे, मी तुमच्याकरता सांगतो। तुम्ही सगळे एकत्रित राहता आणि एवढ्या मारामाऱ्या करता, अशा कशाला करता? चला चला, हो ना, चला ठीक आहे। आज CPRIच्या वतीनं तयार करण्यात आलेलं जे रिजनल टेस्टिंग सेंटर आहे त्याचं उद्घाटन देशाचे भारत सरकारचे मंत्री आदरणीय मनोहरलालजी खट्टर यांच्या हस्ते झालेलं आहे। हे केंद्र अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इक्विपमेंटचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स असतील, स्मार्ट मीटर्स असतील, या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं लागायचं। त्याचा खर्च, त्याचा लागणारा वेळ, यामुळे याबद्दलची इकोसिस्टीम जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टीम तयार होत नव्हती। आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। ती इकोसिस्टीम आपल्याकडे निश्चितपणे ती तयार होईल। आणि मी केंद्रीय मंत्री महोदयांना ही विनंती केली की आमच्याकडे आता EVचं हब तयार होत आहे, इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग तयार होत आहे, तर EV टेस्टिंग देखील या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करावी। आणि मंत्री महोदयांनी त्याला एक प्रकारे होकारच दिलेला आहे, त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा होईल। कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपलं हेच जे क्षेत्र आहे, म्हणजे पुणे असेल, नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात EVचं मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे। आणि ही जर सिस्टीम इथे उभी राहिली तर त्याच्याकरता एक मोठा फायदा आपल्याला होईल। त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं आज हे कार्य या ठिकाणी झालं आहे, त्याबद्दल मी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो। 7 कंपन्यांची नावं सांगितली आणि मोठी गुंतवणूक खरं तर नाशिकला दिली असं तुम्ही सांगितलं। गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्यावर अशी टीका केली की नाशिक दत्तक घेतलं, नाशिकला काय दिलं, त्याला उत्तर म्हणायचं का? असं आहे की मी दत्तक घेतल्यानंतर 2च वर्षात माझं राज्य इथनं गेलो होतं, पण तरी नाशिकला मी कधी सोडणार नाही। नाशिकवर माझं प्रेम आहे, त्याच्यामुळे कोणी टीका करो, कोणी काही करो, पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता। त्याही काळात जे काही या ठिकाणचे विकासाची कामं होती आपण केली। आताही मोठ्या प्रमाणात कुंभाची कामं तर आपण करतोच आहोत, जवळपास 5,000 कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली आहेत, 2,000 कोटीची अजून आपण सुरू करणार आहोत। पण त्यासोबत आता समृद्धी महामार्गामुळे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून नाशिक तयार झालं आहे। आणि मी अनेक कंपन्यांची नावं सांगितली की ज्या महत्त्वाच्या कंपन्या, ज्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत, या नाशिकला आलेल्या आहेत आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांची आमची चर्चा चालली आहे। त्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये येणार आहे। आणि त्याचसोबत आम्ही आता नाशिकला वाढवण बंदराशी देखील जोडतो आहोत। 3 वर्षात जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्यावेळी नाशिकची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे नाशिक एक असं केंद्र बनेल की ज्याला JNPT पोर्ट आणि वाढवण पोर्ट या दोघांचीही कनेक्टिव्हिटी असणार आहे। आणि त्यामुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये तयार होईल। नाशिकचं जे विमानतळ आहे त्याचं देखील विस्तारीकरण हा, त्याही संदर्भात आपली चर्चा चाललेली आहे आणि कुंभापूर्वी त्याचं काही विस्तारीकरण आपण करण्याचा प्रयत्न करतो। माझी दोघांची भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही, त्यामुळे आत्ता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहिती नाही। जैसा हमको मालूम है कि अपना देश
अपने स्थान को आगे बढ़ाता जा रहा है, दिन दुगनी रात चौगुनी उन्नति कर रहा है, देश की अर्थव्यवस्था अच्छी हो रही है और उस अर्थव्यवस्था अच्छे होने के पीछे यहाँ का उद्योग, यहाँ का रोजगार, आर्थिकी अच्छी होने के लिए और इन सब को अच्छा करने के लिए पावर डिपार्टमेंट यानी पावर जो है अपने आप में उसका एक सेंट्रल बिंदु है, एक प्रकार से केंद्र बिंदु है। पावर में कभी समय था कि हम पावर डेफिसिट एक प्रकार से कंट्री थे, आज हम पावर सफिशेंट हो गए हैं और एक समय अब आगे आने वाला है कि हम पावर सरप्लस होने जा रहे हैं। हमारे पावर का जनरेशन, पावर के ट्रांसमिशन और पावर का फिर डिस्ट्रीब्यूशन, आम आदमी को उसकी सुविधा कैसे मिले, इसमें बड़े बड़े प्रयोग जो किए जा रहे हैं। अब इतने बड़े सिस्टम में इंफ्रास्ट्रक्चर लगाने के लिए ये जो CPRI का अपना एक उपयोग है, CPRI में हर प्रकार के उपकरण का एक परीक्षण करके उसकी टेस्टिंग करके लैब में तभी उसको स्थापित किया जाए ताकि हमारा जो पावर है निर्विघ्न आगे तक पहुँचे, कम कॉस्ट में जाए और शीघ्रता उसमें आए, रिलायबल पावर मिले। ये इसका हेतु है। आज उसके ऊपर बहुत सी चर्चा हमारे देवेंद्र फडणवीस जी ने, मुख्यमंत्री जी ने की है और मैं तो एक लाइटर वेन में एक बात कहना चाह रहा हूँ आपसे। जब देवेंद्र फडणवीस जी ने अपनी बाइट शुरू की थी तो जिस प्रकार का व्यवहार मैंने देखा तो मुझे लगा कि इनोवेशन का समय है। मैं CPRI को ये कहूँगा, एक छोटा सा यंत्र ऐसा बना दें कि जहाँ शोर ज़्यादा हो उसमें से भी बिजली पैदा होना शुरू हो जाए और उसमें सबसे पहला संयंत्र जहाँ हमारी प्रेस हो वहाँ लगाया जाए और दूसरा उसका संयंत्र जो है वो विधानसभा में लगाया जाए, जैसे भुजबल जी कह रहे हैं। तो सीएम सर ने जो कहा कि महाराष्ट्र नंबर एक पर आ चुका है, बिल्कुल ठीक बात है, क्योंकि देश भर में जितने भी कंपनीज हैं ये 50 के ऊपर कंपनीज हैं, चाहे वो जनरेशन की हैं, ट्रांसमिशन की है अथवा डिस्ट्रीब्यूशन की हैं। उनका एक कंपटीशन होता है। उन कंपटीशंस में अभी तक कुछ और प्रदेशों की कंपनीज आगे थी। अब आज जो समाचार हमको मिला है कि उसके अंदर मैं देवेंद्र फडणवीस जी को, यहाँ के मुख्यमंत्री जो स्वयं पावर मिनिस्टर भी हैं, इनको बधाई देता हूँ और इनके डिपार्टमेंट के बाकी सब लोगों को बधाई देता हूँ कि आज यहाँ की जो डिस्ट्रीब्यूशन कंपनी है वो A ग्रेड में पहुँच गई है और इसके लिए इनको बहुत बहुत बधाई देता हूँ। सर जैसा हमारा परफॉर्मेंस है, महाराष्ट्र का जैसा परफॉर्मेंस है, तो इस हिसाब से और कुछ नए प्रोजेक्ट महाराष्ट्र को मिलेंगे क्या? देखिए, ये तो स्टेट की अपनी डिपार्टमेंट की योजना होती है कि नए प्रोजेक्ट कितने संभावना वहाँ है, कितने लगाए जा सकते हैं, कितने यहाँ अवसर हैं, क्योंकि हर एक चीज़ की अलग अलग जो रिक्वायरमेंट है, वहाँ कहीं हाइडल प्रोजेक्ट की रिक्वायरमेंट है, कहीं थर्मल की है, कहीं न्यूक्लियर की है, कहीं सोलर की है, कहीं विंड की है। तो कितना स्कोप है, हमारी ओर से किसी प्रकार की जो परमिशन है उसको रोका नहीं जाता, बल्कि उसको स्पीडअप करने के लिए जो सरकार का सहयोग करने की बात होती है, भारत सरकार हमेशा सहयोग करती है। किसानों को आने वाले दिनों में किसी भी तरह से कटौती का मुकाबला नहीं करना पड़ेगा, इस तरह की भी कुछ कहा गया है। सारे देश में किसानों को जितनी पावर चाहिए उतनी मिल रही है, अलग अलग प्रदेशों की आवश्यकता के हिसाब से। कहीं 8 घंटे मिलती है, कहीं 10 घंटे मिलती है और ये भी ठीक है कि कहीं कहीं एक ही पारी में मिल रही है, कहीं 2 पारी में मिल रही है, कहीं 3 पारी में मिल रही है। वो वहाँ की ट्रांसमिशन लाइन और पावर की उपलब्धता कितनी है उसके ऊपर डिपेंड करता है। आज ही हमारे मुख्यमंत्री और हमारे पावर मिनिस्टर महाराष्ट्र इन्होंने बताया है कि बहुत जल्दी एक हम ऐसा करने वाले हैं ट्रांसमिशन लाइन और अपनी कैपेसिटी को बढ़ा करके कि सब किसानों को एक ही पारी में दिन में पावर मिले ताकि बाकी समय में और उपयोग उसका हो सके। मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं, पॉवर मिनिस्ट्रीच्या वतीनं वेगवेगळ्या डिस्कॉम्सचं रेटिंग केलं जातं आणि आजच ते रेटिंग आलेलं आहे आणि त्या रेटिंगमध्ये महाराष्ट्राला A रेटिंग मिळालेलं आहे। विशेषतः वेस्टर्न रिजन जे आहे, इथल्या ज्या पॉवर कंपनीज आहेत या सगळ्या सर्वोत्तम पॉवर कंपनीज समजल्या जातात, त्यात यावेळेस नंबर 1 वर महाराष्ट्र आलेला आहे। 100 पैकी 92 मार्क हे आपण त्या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक चांगली जंप आपण घेतली आहे, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणींमुळे आपलं डिस्कॉमचा क्रमांक थोडा खाली गेला होता, पण आता आपलं रेटिंग हे A आलेलं आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।